Hello dear student, I am Amol Dake. Welcome you all again on the online platform of बोधनिधी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं बोधनिधी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तर बेसिकली आता सगळ्यात मोठी जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, क्लास 2 गॅझेटेड प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेडमास्टर, गव्हर्नमेंट ITI या ठिकाणी जो आपल्याला एक्झामला सिलेबस असणार आहे, तर तो सिलेबस अगदी तंतोतंत कोणत्या एक्झामशी जुळतो आहे आणि त्याचा आपण आजच्या या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये एकदा त्याचा सोर्स बघणार आहोत. आणि तो सोर्स बघितल्यानंतर लगेच त्या सोर्सचा अभ्यास पण कसा करायचा याचं पण इन डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता सर्व तुम्हाला माहितीच आहे की ITI प्रिन्सिपलची एक्झामिनेशन आहे, याला 100 क्वेश्चनची आपली एक्झाम होणार आहे. ज्या 100 क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन हा 2 मार्कला असणार आहे, म्हणजे 200 मार्क्सची एक्झाम असणार आहे. आणि हिचा जर एकूण सिलेबस बघितला तर त्याला आपल्याला 20 पॉइंट असलेले बघायला मिळतात. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता सुरुवातीला आपण MPSCचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस या ठिकाणी बघूया की आता जी आपली एक्झाम होणार आहे तर त्या एक्झामसाठी आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर टोटल 20 टॉपिक आहेत. बघा, पहिला टॉपिक जनरल एज्युकेशन. त्यामध्ये आपण जर बघितलं तर बेसिकली एज्युकेशन सिस्टम इन इंडिया त्याचं इव्होल्युशन कसं झालं, वेगळे वेगळे कमिशन, मग त्यामध्ये वेगळे वेगळे मुदलियार कमिशन असेल, त्यानंतर आपलं कोठारी कमिशन असेल किंवा 2012चं आपलं एज्युकेशनल कमिशन असेल, हे सगळे कमिशन त्याच्यामध्ये येतात. राधाकृष्णन कमिशन असेल, वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज असतील, या सगळ्या बेसिक कंटेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. व्होकेशनल एज्युकेशन असेल, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स बॉडीज असेल. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर असे एकूण आपल्याला 20 टॉपिक या ठिकाणी बघायला मिळतात. सो हे जे 20 टॉपिक आहेत एकदा बघून घ्या. हे जे 20 टॉपिक आहेत, हे 20 टॉपिक आपल्याला कुठून सिलेबस तंतोतंत जुळतोय हे एकदा बघायचं आहे. तर आता हा झाला आपले टोटल 20 टॉपिक आपल्या परीक्षेचे. ओके, क्लिअर. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर UPSC ही जी काही परीक्षा आहे तर या UPSCच्या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. यामध्ये प्रिलियम जी आहे तर ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते, त्यामध्ये GS आणि CSATचे असे 2 पेपर होतात. नंतर मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि ती जी मेन्स आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्यांना वेगळे वेगळे ऑप्शनल सब्जेक्ट निवडता येतात. त्या ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर असतात. मग त्यामध्ये तुमचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर सोशियोलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असेल, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, वेगळे वेगळे टॉपिक तुम्हाला घेता येतात. त्याच मधला एक जो सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट, हा जो मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे या मॅनेजमेंट सब्जेक्टचे पेपर 2 असतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्यातला आणि आपला सिलेबस बघा कसा आहे. ठीक आहे, आता हा तुम्हाला मी दाखवला बेसिकली आपला सिलेबस MPSCचा. आता बघा UPSC ऑप्शनल मॅनेजमेंट सब्जेक्ट पेपर 1 अँड पेपर 2 हा आहे UPSC ऑप्शनल मॅनेजमेंटचा सिलेबस. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी त्यांचा पेपर 1 हा आहे. बघा, पेपर 1 मध्ये मी या ठिकाणी येल्लोने त्याला हायलाइट केलेला आहे जो टॉपिक आहे तो. तर फर्स्ट टॉपिक या ठिकाणी जर तुम्ही बघितला मॅनेजरियल फंक्शन्स अँड प्रोसेसेस. जसंची तसं बघा, कन्सेप्ट अँड फाउंडेशन्स ऑफ मॅनेजमेंट, इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट्स, मॅनेजरियल फंक्शन, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग, रोल ऑफ मॅनेजर, मॅनेजरियल स्किल्स. आणि आता आपण आपल्या सिलेबस मध्ये जाऊया आणि 10 नंबरचा टॉपिक बघूया. 10 नंबरचा टॉपिक या ठिकाणी बघितला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसेस. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कन्सेप्ट अँड फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट, इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट, थॉट्स ऑफ मॅनेजमेंट फंक्शन, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कंट्रोलिंग, मॅनेजरियल स्किल्स. पूर्ण सिलेबस जसाची तसा या ठिकाणी तुम्हाला इथे बघायला भेटेल. 2 नंबरचा इकडे टॉपिक बघा, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन, कन्सेप्च्युअल मोड ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर, द इंडिव्हिज्युअल प्रोसेसेस लाईक पर्सनॅलिटी, व्हॅल्यूज अँड ऍटिट्यूड. इकडे जाऊया ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन मध्ये बघा, concept model of organization behavior, the individual processes like personality, values, attitude, perception. पूर्ण सिलेबस, कंप्लीट सिलेबस as it is UPSC मॅनेजमेंट ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1.
ओके, नेक्स्ट बघूया आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, चला इकडे येवा. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, HR challenges, HRM functions, the future challenges of HRM, same as it is, same as it is. चला पुढे बघूया. इकडे फोर्थ टॉपिक अकाउंट फॉर मॅनेजर्स. आता यातला काही टॉपिक तिकडे घेतलेला आहे, ठीक आहे. सो तुम्हाला बेसिक मॅनेजमेंटचे काही गोष्टी आहेत, तर त्या बेसिकली या ठिकाणी जर बघितलं इन्व्हेंटरी, व्हॅल्युएशन अँड डिप्रिसिएशन, सो सम पॉइंट्स डायरेक्टली कॉपी आहेत, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा टॉपिक बघा. हा, कॉस्ट अकाउंट्स, ओव्हरहेड, कॉस्ट अँड कंट्रोल्स, जॉब अँड प्रोसेस कॉस्टिंग, बजेटरी झिरो बेस्ड बजेट म्हणजे काय, ठीक आहे. सो ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. त्यानंतर डायरेक्टली टॉपिक जर पूर्ण बघायचा असेल तर या ठिकाणी या फायनान्शियल मॅनेजमेंट. आता हा जो पेपर आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, हा त्यांचा पेपर UPSC ऑप्शनल आहे. पुढे आपल्याकडे या फायनान्शियल मॅनेजमेंट 15 नंबरचा टॉपिक, गोल ऑफ फायनान्स फंक्शन, कन्सेप्ट, व्हॅल्यूज अँड एव्हरीथिंग. ओके, सो फायनान्शियल मॅनेजमेंट हा टॉपिक आपल्याला इकडे बघायला भेटतो. पुढे इकडे या, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग. सो जे काही आपल्याला डेटा येतो त्यातले तुम्ही जर बघितलं ग्राफिकल, टॅब्युलर डेटा, त्याची प्रोबॅबिलिटी, त्याचं रिग्रेशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, हा सगळे टॉपिक जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग इथे बघायला भेटतील, ठीक आहे. यामध्ये बघा क्लासिफिकेशन ऑफ डेटा, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड डिस्पर्शन, राईट. सो अशा प्रकारे त्यांचं अप्लाइड आणि अप्लाइड डेटा, अप्लाइड सिलेबस आणि सिलेबस अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. नंतर इकडे हा आहे आपला UPSCचा सिलेबस. आता पेपर 2 सुरू झालाय, ठीक आहे. पेपर 2 मध्ये क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स बघितलं. नंतर बघा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, आणि इकडे येऊया आपण. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, सो अशा प्रकारे जर बघितलं तर आपला जो काही मेन सोर्स आहे किंवा मॅनेजमेंटचे जे सब्जेक्ट्स आहेत, आपल्याला एकूण 20 सब्जेक्ट्स आहेत, 20 टॉपिक्स आहेत. या 20 टॉपिक पैकी आपण जर बघितलं तर पहिले 6 टॉपिक हे आपल्या एज्युकेशन आणि व्होकेशनल एज्युकेशन रिलेटेड आहेत. बाकीचे 13 किंवा 14 टॉपिक जर आपण बघितलं, 14 ते 15 टॉपिक जे आहेत तर ते टोटली आपले बेसिकली मॅनेजमेंट, प्युअर कोर मॅनेजमेंटशी रिलेटेड आहेत. आणि तो मॅनेजमेंटचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी UPSC मॅनेजमेंटचे जे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत त्यांच्याशी या ठिकाणी तारतम्य जुळताना बघायला मिळत आहे. किंवा तो जो सोर्स आहे तो ऑथेंटिक सोर्स आपल्याला आपण त्याला म्हणू शकतो, कारण आपला आणि तो सिलेबस जवळजवळ 60 ते 70% त्यामध्ये मॅच होताना आपल्याला बघायला मिळतोय. मग आता या ठिकाणी बघा, आता फक्त आपण सिलेबस या ठिकाणी बघितला आहे. आता पहिले जे टॉपिक्स आहेत त्याचा आपण ऑलरेडी एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंगचं सेशन आपण युट्यूबवरती टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मी 1 ते 20 प्रत्येक टॉपिकचं इन डिटेल डिस्कशन केलेलं आहे, कुठून करायचं आहे. आता आपण याचं पण डिस्कशन या नंतर लगेचच आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचे जे काही आपण डिटेल डिस्कशन आहे ते बघणार आहोत. त्याआधी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण या ठिकाणी एक बॅच लॉन्च केलेली आहे यासाठी. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्राचार्य, उपप्राचार्य आणि मुख्याध्यापक या ही जी काही ITIची आता रिक्रुटमेंट आलेली आहे यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. यामध्ये टोटल फीस जे आहे तर फर्स्ट 200 स्टुडंटसाठी आपण 4,999 ठेवलेली असलेली आपल्याला बघायला मिळते. यामध्ये जे फॅकल्टी आहेत तर ते एकदम एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. डॉक्टर शालमली मॅम आहेत, त्यांचं MBA मध्ये PhD, MPhil, MPM अँड PG डिप्लोमा इन HRD आहे. 25 इयर्स एक्सपिरियन्स आहे MBA टीचिंग. त्यानंतर त्यांचे 6+ रिसर्च पब्लिकेशन्स आहेत, पेपर पब्लिश झालेले आहेत. आणि बिझनेस इथॉस जे की आपलं मॅनेजमेंटल इथिक्स हा जो टॉपिक आहे त्याचं स्वतःचं त्यांचं बुक पण पब्लिश आहे. आणि त्या तुम्हाला जे मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स आहेत ते पूर्णपणे डॉक्टर शालमली मॅम शिकवणार आहेत. मयूर सर आहेत, B मेकॅनिकल अँड 7 इयर्स प्लस एक्सपिरियन्स. आणि मी या ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून तुम्हाला बेसिक जे काही ITI रिलेटेड किंवा स्किल व्होकेशनल एज्युकेशन रिलेटेड जे टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सगळ्या इन डिटेल्स मी या ठिकाणी शिकवणार आहे. पहिल्या 200 मुलांसाठी आपण 4,999 फीस ठेवली आहे. सो बॅच जर आपण या ठिकाणी बघितली तर यामध्ये आपण फर्स्ट 200 स्टुडंटसाठी आपण 4,999 रुपीज फीस ठेवलेली आहे. यामध्ये जर आपण बघितले तर हे सगळे एक्सपर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला टीच करणार आहेत. डॉक्टर शालमली मॅम, त्यांचं PhD झालेलं आहे MBA मध्ये, MPhil, MPM अँड PG डिप्लोमा इन HRD, 25 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग फॉर MBA कोर्स ओनली. 6+ त्यांचे रिसर्च पेपर पब्लिश आहेत.
त्यानंतर त्यांचे स्वतःचं बिझनेस इथॉस आणि बिझनेस इथिक्स याचं एक बुक पण पब्लिश झालेलं आहे आणि मॅनेजरल इथिक्स आपल्याला जो टॉपिक आहे त्याचंच ते एक बुक आपल्याला बघायला मिळतं. मग ही जी काही पूर्ण बॅच असणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी टीम तुम्हाला या ठिकाणी भेटते. सगळेच म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल टॉपिक्स या ठिकाणी कव्हर होणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे. मल्टिपल टाइम्स तुम्ही ती बघू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला ही बॅच मिळवण्यासाठी बोधनिधी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरला तुम्हाला असा लोगो भेटेल, हा लोगो, तर ते ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये ITI प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि हेडमास्टर ही जी बॅच आहे ती पहिल्या 200 मुलांसाठी आपण 4,999ला ठेवली आहे. नंतर तिची प्राइस वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मयूर सर आहेत ज्यांना 7 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे आणि MPSCतल्या क्षेत्रामध्ये ते एक नामवंत नाव आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी जे स्किल्स ITI रिलेटेड जे काही स्किल डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत किंवा ITIच्या ज्या बेसिक स्किल टर्मिनॉलॉजीज आहेत त्यांचं पूर्ण त्या गोष्टी इन डिटेल मी तुम्हाला ॲज अ गेस्ट फॅकल्टी या ठिकाणी सांगणार आहे. सो ज्यांना कोणाला हा कोर्स पाहिजे आहे तर त्यांनी बोधनिधी हे ॲप तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं, राईट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. यामध्ये आता तुम्हाला पुढे याचं इन डिटेल प्लॅनिंग, प्रत्येक हा जो सिलेबस बघितला आपण कुठून आपल्याला सोर्स भेटलाय, त्याच्यानंतर या सिलेबसचे बुक्स याचा आपण व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आता ITIs मध्ये जे प्रिन्सिपल्स असतात तर ते 2 प्रकारचे असतात. प्रिन्सिपल क्लास 1 श्रेणी अ, त्यानंतर प्रिन्सिपल क्लास 1 श्रेणी ब आणि प्रिन्सिपल क्लास 2 ठीक आहे. सो आताची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर ती या पोस्टसाठी आलेली आहे. लास्ट टाइम जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती ती क्लास 1 श्रेणी ब साठी आलेली होती. ठीक आहे. म्हणजेच काय, आपले ITI जे आहे हे जे ITIs आहेत हे वेगळ्या वेगळ्या टाइप्सचे ITIs आहेत. जसं की आता जर तुम्ही ही पोस्ट मिळवली तर या पोस्ट मधनं तुम्ही तालुका लेवलचे जे ITIs असतात त्या ITIsला तुम्ही डायरेक्टली प्रिन्सिपल होऊ शकतात किंवा तुम्ही टेक्निकल हायस्कूलला हेड मास्टर्स होऊ शकतात किंवा तुम्ही जिल्ह्याचा जो ITI आहे जो क्लास 1 दर्जाचा असतो त्या ठिकाणी व्हाईस प्रिन्सिपल पण होऊ शकतात, राईट. किंवा तुम्ही सल्लागार पण होऊ शकतात, राईट. सो अशा प्रकारे बेसिकली ह्या वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत. लास्ट जी ऍडव्हर्टाइजमेंट होती ती इथे होती डायरेक्टली आणि याचं प्रमोशन इथे वरती असतं. ठीक आहे. सो डिपेंड ऑन ITI. तुमचा जिल्ह्याचा जर ITI असेल तर तो क्लास 1 ITI असतो. तालुक्याचे जे ITIs असतात ते क्लास 2 असतात. काही तालुके जे डेव्हलप आहेत त्यांचे ट्रेड जास्त आहेत, ट्रेड आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आणि फॅसिलिटीज याच्यावरनं ठरतं की तो ITI कसा असेल. ठीक आहे. हा, हे क्लिअर करून घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं पुढे जाऊन तर या ठिकाणी बेसिकली बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, कोणतीही ब्रँच, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा प्रोडक्शन किंवा मेटलर्जी, कोणतीही डिग्री असेल इंजिनिअरिंगची कोणतीही डिग्री, ओके. आणि 2 इयर्स एक्सपिरियन्स हे जर असेल तर तुम्ही याला एलिजिबल आहात. एक्सपिरियन्स पण कोणता पाहिजे, प्रोफेशनल म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंग नंतर तुम्ही केलेलं इंजिनिअरिंग बेसवरचं काम. दुसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे तुम्ही प्रशासकीय जर काही काम बघत असाल किंवा तिसरा टीचिंग म्हणजे तुम्ही फक्त टीचिंग करत आहात तरी पण चालेल. आता कुठे काय करतात याचा काही संदर्भ नाही. टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रोफेशनल. ठीक आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं आणि कुठला पण चालतो, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, कोणतंही इन्स्टिट्यूट, परफेक्ट. त्यानंतर जर तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्हाला 6 वर्ष एक्सपिरियन्स लागतो. डिप्लोमा पण कोणतीही ब्रँच. ओके, चला पुढे जाऊया. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं, या ऍड मध्ये त्यांनी असं कुठेही दिलेलं नाही, या ऍड मध्ये त्यांनी असं कुठेही दिलेलं नाही की आम्ही परीक्षा घेणार आहोत का. तर त्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, आम्ही सध्या ऍप्लिकेशन मागवत आहोत. ऍप्लिकेशन आल्यानंतर आम्हाला जर ऍप्लिकेशन जास्त नंबर मध्ये मिळाले तर मग आम्ही तुमची स्क्रीनिंग टेस्ट घेणार आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूजला बोलवणार. आता मागच्या एक्झामचा अनुभव लक्षात घेता, मागच्या एक्झामला 5000 प्लस ऍप्लिकेशन होते की जिथे 7 वर्ष एक्सपिरियन्स लागत होता. इथे तर 2 वर्ष एक्सपिरियन्स लागतोय.
तर कमीत कमी 80-90 किंवा 1 लाख प्लस पण याला ऍप्लिकेशन येणार आहेत. त्यामुळे नो डाऊट याची एक्झाम 100% होणार म्हणजे होणारच. कारण 7 वर्ष एक्सपिरियन्स वरती जर 5000 प्लस ऍप्लिकेशन येणार असतील तर 2 इयर प्लस एक्सपिरियन्स वरती नक्कीच जास्त ऍप्लिकेशन या ठिकाणी येणार आहेत आणि एक्झाम होतेच. एवढे 50,000 60,000 मुलांचा कोणी इंटरव्ह्यू घेता येत नाही, तेवढी कॅपॅसिटी पण नाही. त्यामुळं एक्झाम कशी होते तर एक्झाम, त्याचा टाईप, त्याचा फॉर्मॅट, त्याचा सिलेबस आणि त्याचे सोर्सेस इन डिटेल्स आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. तर या ठिकाणी जर बघितलं तर आपली एक्झाम जी असणार आहे ती 2 टप्प्यात होणार आहे. एक असणार आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, ज्यामध्ये असणार आहे तुम्हाला 100 प्रश्न. 100 प्रश्न, प्रत्येक क्वेश्चन विल कॅरी 2 मार्क्स, म्हणजे तुम्हाला एकूण मार्क्स किती असणार 200. परीक्षेचा कालावधी असणार 1 तासाचा आणि परीक्षा असणार MCQ बेस्ड, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन्स. ठीक आहे, त्याचे 4 ऑप्शन्स. ठीक आहे. सो असे MCQ बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच MCQ बेस्ड एक्झाम असेल. ही एक्झाम पास झाल्यानंतर मग ते रेशो ठरवतात. सपोज आता तुम्हाला 132 जागा आहे तर त्याच्या किती % त्यांना मुलं इंटरव्ह्यूला घ्यायचे आहेत आणि मग या एक्झाम मधनं जर तुम्ही ती एक्झाम त्या मेरिटला क्रॅक केली तर मग होईल तुमचा 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू आणि या इंटरव्ह्यू बेस्ड मग आपल्याला ऍक्च्युअली त्या ठिकाणी सिलेक्शन मिळणार आहे. परफेक्ट. ओके. मग अशा प्रकारे आता आपल्याला ही एक्झाम पॅटर्न माहिती झाला. आता या एक्झाम पॅटर्न मध्ये कंटेंट काय आहे, सिलेबस काय आहे आणि तो सिलेबस कुठून या ठिकाणी MPSC ने घेतलेला आहे आणि तो सिलेबस कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. चल, आता या ठिकाणी जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग पण आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहील आणि यामध्ये जे रेफरन्स बुक मेन्शन केलेलं आहे तर ही PDF पण तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी आपली टेलिग्रामची लिंक, त्यानंतर युट्यूब चॅनलची लिंक, ऍप्लिकेशनची लिंक आणि ही PDF या ठिकाणी तुम्हाला सर्व भेटून जाईल. 1/4 निगेटिव्ह मार्क्स या ठिकाणी असणार आहेत. चलो, आता या ठिकाणी जर बघितलं तर 100 क्वेश्चन जे येणार आहे आपल्याला, तर त्या 100 क्वेश्चन साठी आपल्याला या ठिकाणी 20 मॉड्यूल्स आहेत, म्हणजे 20 मॉड्यूल आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ते 20 मॉड्यूल वरती आपल्याला एकूण 100 प्रश्न येणार आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर पकडलं तर प्रत्येक टॉपिक वरती 5 प्रश्न असणार आहेत. आणि MPSCचा एक्झाम ही काय आपली युनिव्हर्सिटी एक्झाम नसते की एखादा मॉड्यूल सोडून दिला आणि बाकीच मॉड्यूल वरती क्वेश्चन काढले. नाही, जर 20 मॉड्यूल आहेत म्हणजे 20 चॅप्टर आहेत, या 20 चॅप्टर वरती प्रत्येक चॅप्टर वरती 5 ते 6 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो मिनिमम. ठीक आहे, काही ठिकाणी मॅक्सिमम झाले तर दुसरीकडे कमी होतात, बट म्हणजे ओव्हरऑल 5 क्वेश्चन हे आपण प्रत्येक टॉपिक वरती एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर पहिला टॉपिक आहे बघा जनरल एज्युकेशन. जनरल एज्युकेशन. आता सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो काही सिलेबस डिझाईन केला आहे तो एवढा छान आणि खूप जबरदस्त हुशार माणसांनी, ज्याचं व्होकेशनल एज्युकेशन मध्ये खूप जास्त काम आहे, अशा माणसांनी या ठिकाणी हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. कारण हा डायरेक्ट सिलेबस तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ह्या सिलेबसचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि कॉम्बिनेशन कसं केलेलं आहे बघा. कॉम्बिनेशन कसं केलेलं आहे या ठिकाणी जर बघायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे 20 जे टॉपिक आहेत ते कशा प्रकारे आपल्या व्होकेशनल एज्युकेशनला लिंक केलेत बघा. फर्स्ट त्यांनी घेतलं आहे एज्युकेशन म्हणजे काय. एज्युकेशन म्हणजे भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात कशी झाली. ठीक आहे, एज्युकेशनची सुरुवात कशी झाली. त्यानंतर त्या एज्युकेशन मध्ये व्होकेशनल एज्युकेशन कशा प्रकारे इन्क्लूड केलं गेलं, त्यामध्ये व्होकेशनल एज्युकेशन कशा प्रकारे इन्क्लूड केलं गेलं. मग व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे काय, व्होकेशनल एज्युकेशन इम्प्लिमेंट करणाऱ्या स्कीम्स, व्होकेशनल एज्युकेशन इम्प्लिमेंट करणाऱ्या संस्था, यांचा सगळा सिलेबस इथे आहे. बेसिक 1 आणि 2 नंबरचे चॅप्टर हे तुमचे 1 नंबरचा चॅप्टर एज्युकेशनशी संबंधित आहे, 2 नंबरचा चॅप्टर व्होकेशनल एज्युकेशनशी संबंधित आहे आणि 6 नंबरच्या चॅप्टर पर्यंत मग व्होकेशनल एज्युकेशनलाच त्यांनी एनलार्ज केलेला आहे. आणि 7 नंबर ते 20 नंबरचा जो चॅप्टर आहे मग त्या ठिकाणी आपल्याला सगळं मॅनेजमेंट रिलेटेड सिलेबस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, कारण या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली प्रिन्सिपल होणार आहात आणि प्रिन्सिपल जर व्हायचं आहे तर यू शुड नो एव्हरीथिंग, बिकॉज प्रिन्सिपल द प्रिन्सिपल ऑर ब्युरोक्रेसी, व्हॉट वी जनरली से प्रिन्सिपल ऑर एनी ब्युरोक्रेट, इट इज एक्सपर्ट ऑफ नन अँड जॅक ऑफ ऑल. म्हणजे तो एक्सपर्ट कोणत्याच गोष्टीत नसला तरी चालेल, बट ही शुड नो एव्हरीथिंग. त्याच प्रकारे तुम्हाला मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, सिलेक्शन, TQM, त्याच्यानंतर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, अप्रेझल कसे केले जातात, सगळ्याच गोष्टी त्यामध्ये मॅनेजमेंटचे येतात. सो अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं
तर आपला सिलेबस असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता हा सिलेबस सुरू करण्यापूर्वी आपण एक स्ट्रॅटेजी बघूया की जर सक्सेस मिळवायचं असेल या एक्झाम मध्ये तर कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं याच एक्झाम नाही, कोणती पण एक्झाम असेल तर तुम्हाला त्यामध्ये शॉर्ट जर सक्सेस मिळवायचा असेल तर काय करावं लागतं बघा. सो फर्स्ट थिंग की तो जो सिलेबस आहे तो जो कॉन्टेंट आहे तर तो परफेक्ट इच अँड एव्हरी. जर आता आपल्याला इथे 20 चॅप्टर आहेत म्हणजेच 20 मॉड्यूल आहेत तर त्या मॉड्यूल मधले प्रत्येक लाईन ही आपली रीड झालेली पाहिजे. म्हणजे फक्त रीड नाही, सपोज स्टेटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया ही जर तिथे लाईन दिली असेल तर इंडिया मधलं व्होकेशनल एज्युकेशनचं स्टेटस काय आहे, कोणत्या कोणत्या स्कीम राबवल्या जातात, त्यानंतर रिसेंटली महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या स्कीम आल्या आहेत. सो व्होकेशनल एज्युकेशनचं इन डिटेल एव्हरीथिंग तुम्हाला त्या ठिकाणी रीड करायचे आहे. तो झाला तुमचा कॉन्टेंट. प्लस त्या प्रत्येक कॉन्टेंट वरती तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या 2 गोष्टींना 3 टाइम्स तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. या 2 गोष्टींना 3 टाइम्स तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. हे जर झालं तर या ठिकाणी तुम्हाला 100% सक्सेस भेटणार आहे. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला कंटेंट जो आहे तर तो कंटेंट कुठून करायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, चलो. सो फर्स्ट टॉपिक बघा, एज्युकेशन, जनरल एज्युकेशन. आता जनरल एज्युकेशन मध्ये काय बघा की त्यांनी काय दिलं आहे, एज्युकेशन म्हणजे काय, एज्युकेशनचं भारतामध्ये कशा प्रकारे पेनिस्ट्रेशन झालं, त्यानंतर एज्युकेशन पॉलिसीज ज्या काही इम्प्लिमेंट केल्या गेल्या बिफोर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर स्वातंत्र्यानंतर वेगळे कमिशन जे लागू केले गेले. मग त्या ठिकाणी जर बघितलं राधाकृष्णन कमिशन असेल 1948चा, 1952चा मुदलियार कमिशन असेल, 1964 कोठारी कमिशन असेल किंवा 2012चा रिसेंटली आपलं एज्युकेशन कमिशन असेल. हे जे कमिशन्स आहेत ह्या कमिशनने शिक्षण क्षेत्राबद्दल कोणत्या तरतुदी केल्या गेल्या. त्यानंतर जर बघितलं की एज्युकेशन ॲज अ टूल ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड सोशल चेंज, म्हणजे शिक्षणा थ्रू तुम्ही मानव संसाधन विकास आणि सामाजिक विकास कशा प्रकारे घडवू शकतात, प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन. मग बघा शिक्षण क्षेत्राचा अभ्यास झाला, मग पूर्व प्राथमिक ते हायर एज्युकेशन कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे इंडियामध्ये, त्याचे चॅलेंजेस काय काय आहेत. त्यानंतर प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे भारतातल्या शैक्षणिकरणाचं सार्वत्रिकरण. मग तुम्हाला राईट टू एज्युकेशन ऍक्ट माहिती पाहिजे, त्या संबंधित सगळ्याच गोष्टी, किंवा 4थी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना जे काही आपण शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे त्याच्या संबंधित सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर बघा नॅशनल पॉलिसीज ऑन एज्युकेशन इन इंडिया अँड देअर रेकमेंडेशन. मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपले जे काही शैक्षणिक धोरण राबवले होते, मग 1968चं शैक्षणिक धोरण असेल, 1986चं एज्युकेशनल पॉलिसी असेल, किंवा 2012ची आयसीटी पॉलिसी असेल, किंवा आता 2020ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, ह्या सगळ्या पॉलिसीचा अभ्यास तुमचा असणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या कोणत्या पॉलिसीमध्ये आपलं व्होकेशनल एज्युकेशनला प्रायोरिटी दिली गेली. मग 1986ची जी एज्युकेशन पॉलिसी होती तिथून पुढे व्होकेशनल एज्युकेशनवरती आपण खूप जास्त काम केलेलं बघायला मिळतं. त्यानंतर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ऑन इंडियन एज्युकेशन, म्हणजे जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा भारतीय शिक्षणावरती काय परिणाम झाला. आपण आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला परमिशन दिलेली आहे, बरोबर की नाही, प्रायव्हेट विद्यापीठं तयार होत आहेत, फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपण अलाव करतो आहोत, तर याचा भारतीय शैक्षणिक पद्धतीवरती काय परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टी इन डिटेल्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता ही कोणती गोष्ट तुम्हाला डायरेक्ट एका पुस्तकात भेटणार नाही, बट एज्युकेशन इन एमर्जिंग इंडियन सोसायटी, द चॅलेंजेस अँड इश्यूज बाय सुनंदा घोष अँड राधा मोहन या पुस्तकामध्ये तुमच्या या ठिकाणी जर बघितलं, दिस बुक कव्हर्स हिस्ट्री, कमिशन, पॉलिसी इश्यूज अँड ग्लोबलायझेशन, हे जे टॉपिक्स आहेत तर हे पुस्तक या ठिकाणी कव्हर करताना बघायला मिळतं. एज्युकेशन अँड सोशल चेंज इन इंडिया बाय A.R. कामत यांनी जर बघितलं तर द फोकस हिस्टॉरिकल अँड सोशियोलॉजिकल सिग्निफिकन्स, हाऊ एज्युकेशनल इन्फ्लुएन्स द सोशल स्ट्रक्चर, म्हणजे सामाजिक घटना, सामाजिक बदल जो आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी बदल घडवून आणता येऊ शकतो शिक्षणामधनं, यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं पुस्तक आहे A.R. कामत. आता या ठिकाणी बघा
ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी या बुक्स मधनं नक्कीच गेलं पाहिजे. ज्यांना पॉसिबल नाही तर या बुक्स मधले जे नोट्स आहेत त्या नोट्स मधनं तरी तुम्ही गेलं पाहिजे. ओके, चला दुसरं. आता बघा, हा झाला एक टॉपिक फक्त जनरल एज्युकेशन. मग त्यामध्ये काय काय येतं, ते कसं कसं करायचं आहे, त्याचे बुक्स कोणते कोणते अवेलेबल आहेत, हे सगळं आपण इन डिटेल्स इथे बघणार आहोत. एमसीक्यूज पण आपण कुठून करायचे ते पण या ठिकाणी बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, यातला 70 ते 80% सिलेबस एकाच ठिकाणाहून घेतलेला आहे, तो पण सोर्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. दुसरं आहे बघा, व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया. आता सगळ्यात महत्वाचं, भारतामध्ये जे काही आता व्होकेशनल एज्युकेशन आपण देतो, तर ते व्होकेशनल एज्युकेशन जे आहे तर त्याचं इव्होल्युशन कसं झालं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, आत्ताच्या लेवलला जे आपण ITI मध्ये एज्युकेशन देतो त्याची NSQF लेवल काय आहे, त्यातल्या वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजीज, ह्या सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता याचे एकदम स्टँडर्ड आणि रेफरन्स बुक जर म्हटलं तर इग्नो, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांचे व्होकेशनल एज्युकेशनचे बुक्स आणि NCERTचे व्होकेशनल एज्युकेशनचे बुक्स हे सगळ्यात स्टँडर्ड रेफरन्स मानले जातात. UPSC ला सुद्धा प्रश्न यातूनच आलेले आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्यात जास्त स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत. आणि व्होकेशनल एज्युकेशनच्या 8वी आणि 9वी ला NCERT मध्ये व्होकेशनल एज्युकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत. आणि इग्नूला पण व्होकेशनल एज्युकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत. त्याचे PDF पण आपण डाउनलोड केलेले आहेत, त्या पण आपण तुम्हाला शेअर करणार आहोत. हा सगळा कंटेंट जो आहे व्होकेशनल एज्युकेशनचा, तर तुम्हाला तो पूर्णपणे ह्या 2 बुक्स मधनं करायला मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकतात. सिलेबस जसाची तसा त्या ठिकाणी असलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपण या कोर्ससाठी आपली एक बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये जर बघितलं, तुम्हाला बोधनिधी प्ले स्टोअरला एक ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही बॅच बघायला भेटेल. ही बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे. तर याचे फीचर्स बघा, तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी टीम आपण या ठिकाणी देत आहोत. सर्व टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे 20 चे 20 टॉपिक कव्हर्ड आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. त्यानंतर व्हिडिओ मल्टिपल टाइम्स तुम्ही ते बघू शकतात. आणि फॅकल्टी जर बघितली तर या ठिकाणी डॉक्टर शालमली मॅडम, त्यांचं PhD झालेलं आहे, MPhil झालेलं आहे, MPM झालेलं आहे अँड PG डिप्लोमा इन HRD. आणि त्यांना MBA ला शिकवायला 25 इयर्स एक्सपिरियन्स आहेत. त्यांचे 6 रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. आणि त्याचसोबत त्यांच्या आता आपल्याला पुढे जे काही मॅनेजमेंट इथिक्स हे जे टॉपिक आहे 19 नंबरचा, तर त्यांचं स्वतःच बुक त्या ठिकाणी पब्लिश झालेलं बघायला मिळतं. आणि आपल्याला 70% वेटेज हे मॅनेजमेंटचं आहे. त्यामुळं हे फॅकल्टी जे आहेत त्यांचं डॉक्टरेट आहे, PhD झालेलं आहे, ते त्याला 100% नाही देऊ शकतात, कारण त्यांचा या सगळ्या सब्जेक्टचा खूप जास्त त्या ठिकाणी अभ्यास झालेला आहे. HRM वरती त्यांनी स्वतः पेपर पब्लिश केलेले आहेत. मॅनेजमेंट इथिक्स वरती स्वतःचं बुक आहे. आणि या सगळ्या सिलेबस त्यांनी खूप मल्टिपल टाइम्स शिकवलेला आहे. नंतर मयूर सर आहेत, त्यांचं BA मेकॅनिकल झालेलं आहे. आणि एज्युकेशनलचा जो पार्ट आहे, एज्युकेशन सिस्टम इन इंडिया आणि व्होकेशनल एज्युकेशन, तर बेसिकली ते हा टॉपिक घेणार आहे. आणि मी या ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी ITI मधले जे काही बेसिक टर्मिनॉलॉजी असतात, जसं की OGT झालं, DST असेल, किंवा जे काय आता नवीन आपण नवीन मॉडेल तयार करतो ITI किंवा NSQF लेवल जे आहेत वेगळ्या वेगळ्या, किंवा DGT जे काय आपल्याला नवीन स्कीम आणताय, स्ट्राईप स्कीम असेल, संकल्प स्कीम असेल, वर्ल्ड बँक असिस्टेड प्रोजेक्ट असतील, किंवा ITI मध्ये जे काही इंटरनल स्कीम्स चालतात, किंवा ITI कशा प्रकारे फंक्शन करतो, तर ITI रिलेटेड सगळं गायडन्स या ठिकाणी मी असणार आहे. बॅचची फीस जर बघितली तर ही अफोर्डेबल आहे सगळ्यांसाठी, 4,999. कारण ही जी फीज आहे तर एवढ्या फीज मध्ये आपल्याला गरीबातल्या गरीब मुलापर्यंत शिक्षण यायचं आहे. सो 4,999 ही फी, बट ती फक्त पहिले 200 स्टुडंटला असणार आहे. त्यानंतर ऍक्च्युअली 9,999 फीज होती, बट ती आता सध्या 4,999 आहे, बट फॉर ओनली 200 स्टुडंट्स. चला पुढे जाऊया. नंतर बघा, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, मानव संसाधन विकासामध्ये कोणते कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत. मग याच्यावरती प्रश्न कसा येतो बघा, डायरेक्टली प्रश्न येतो. आणि हा लोगो कोणत्या इन्स्टिट्यूटचा आहे. मागं MPSC ला एक UGCचा लोगो आला होता आणि विचारलं होतं की हा लोगो कोणत्या संस्थेचा आहे, किंवा त्यांचं ब्रीद वाक्य येतं, किंवा त्यांचं स्थापना वर्ष येतं, किंवा त्यांचं ऑब्जेक्टिव्ह येतात. अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर हे जे सगळे आहेत बघा, आता याच्यामध्ये त्यांनी 3 पार्ट केलेले बघायला भेटतात. हे बघा, हे जे आहे DGT, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्याच्यानंतर बघितलं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कमिशन, सेक्टरल स्किल काउन्सिल, SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन नाही, ते सेक्टरल स्किल काउन्सिल. तर ह्या ज्या आहेत बघा, ह्या आपल्या सगळ्या अपेक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत व्होकेशनल एज्युकेशन रिलेटेड. मग या ठिकाणी तुम्हाला
सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, ऍडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग आहे, राईट. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपलं जे काही पब्लिकेशन होतं व्होकेशनल एज्युकेशनचं, तर ही जी निमी आहे कोलकाता चेन्नई बेस, तर ही निमी करते. ओके, मीडिया इन्फॉर्मेशन साठी ती काम करते. ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला फुल फॉर्म तर माहितीच पाहिजे, बट त्या संस्था, त्यांचं लोकेशन, त्यांचं स्थापना वर्ष, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, त्यांचे लोगोज, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. AICTE आपलं टेक्निकल काउन्सिल जे काम करतं, म्हणजे जे काही सगळे टेक्निकल जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे ते त्यांच्या अंडर ती अपेक्स बॉडी आहे. ठीक आहे. सो ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, राईट. त्याच्यानंतर रिजनल इन्स्टिट्यूट जे आहेत, रिजनल इन्स्टिट्यूट त्याचं त्यामध्ये एज्युकेशन द्यायचं जे चालू आहे, इंजिनिअरिंग आता मराठी भाषेमध्ये आणायची, तर त्या रिलेटेड आहे. IITs आहेत, ओपन युनिव्हर्सिटीज आहेत, इग्नो आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहेत. तर हे सगळंच तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर हे झाले तुमचे एज्युकेशनल बोर्ड्स, हे झाले तुमच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट्स, आणि हे झाले तुमच्या ओपन युनिव्हर्सिटीज. आता आपण स्किल युनिव्हर्सिटी पण ओपन केली आहे, राईट. सो आपल्या टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी, बट आपण स्किल युनिव्हर्सिटी पण पुणे लोकेशनला या ठिकाणी ओपन केलेली आहे. तर त्यांचं सगळं माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. चला, तर हा जो टॉपिक आहे हा काय कोणत्या बुक्स मधनं नाही घ्यायचा आहे, तर याचे तुम्हाला डिटेल नोट्स सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. नेक्स्ट बघा, कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. आता स्किल डेव्हलपमेंटच्या इंटरनल ज्या काही कन्सेप्ट असतात तर त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला बघा, नॅशनल क्वालिफिकेशन स्टँडर्ड्स म्हणजे काय, की तुम्हाला एखादं काम जर करायचं असेल ना, त्याचा एक स्टँडर्ड सेट केलेला असतो, तर त्या स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे तुम्ही ते काम केलं पाहिजे. तर अशा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड आहेत. ओके, क्वालिफिकेशन पॅक असेल, जॉब रोल असेल, स्किलिंग म्हणजे आपण ज्यात ITIच्या मुलांना करतो ते आपण स्किलिंग करतो. रिस्किलिंग म्हणजे काय, एखादे लोक काम करत असतात एखाद्या कंपनीमध्ये, बट त्या ठिकाणी काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येते, मग त्यांना आपण रिस्किल करतो. अपस्किल करणे, अपस्किलिंग म्हणजे ते जे टेक्नॉलॉजीज काम करतात त्याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, लाईक आता डेटा सायन्स असेल, किंवा सोलर पॅनल टेक्निशियन असेल, किंवा ज्या काही नवीन इलेक्ट्रॉनिक व्हेकल असेल, राईट. त्यानंतर RPL, रिकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग, ह्या काही स्मॉल कन्सेप्ट आहेत त्याच्यामधल्या, तर त्या पण आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. रिकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग म्हणजे कसं असतं, की एखादा मुलगा आहे बघा गावाकडे, की त्याला खूप सारा मोबाईल रिपेअरिंग येतो, तो स्वतः शिकलेला असतो, पण त्याच्याकडे काही सर्टिफिकेट नसतं, तर त्या केसमध्ये आपण त्याला सर्टिफिकेशन करतो. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे तुमचं, नॅशनल अकॅडमिक बँक क्रेडिट आहे, त्याच्यानंतर DST आहे, ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग आहे, OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग. सो अशा प्रकारे ज्या काही स्किल डेव्हलपमेंटच्या कॉन्सेप्ट्स आहेत यांचा पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे कुठे करू शकता तुम्ही, तर या ठिकाणी बघा, हे जे NCERT पब्लिकेशन्स आहेत व्होकेशनल एज्युकेशनचे, तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळं बघायला भेटेल. आणि NCERT अंडर पंडित सुरेंद्रलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन हे काम करतं, जे फक्त व्होकेशनल एज्युकेशनसाठी काम करतं पूर्ण इंडियामध्ये. त्यांच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला सगळे कन्सेप्ट बघायला भेटतील. किंवा NSDCचं तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कन्सेप्ट बघायला भेटतील. किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020, यामध्ये जर आपल्याला इन डिटेल ह्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. ओके, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण या 3 ठिकाणाहून करणार आहोत, आणि प्लस याचे MCQs. ओके. नेक्स्ट बघा, गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट. आता भारत सरकार काय काय एफर्ट्स घेत आहे. आता यांनी असं म्हटलं आहे की गव्हर्नमेंट, मग गव्हर्नमेंटमध्ये तुमचे लोकल अथॉरिटीज बॉडीज पण आल्या, त्यानंतर तुमचं स्टेट गव्हर्नमेंट पण आलं, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण आलं. म्हणजे केंद्र सरकारच्या काही योजना असतील, राज्य सरकारच्या काही योजना असतील, त्यासोबत लोकल बॉडीजच्या पण काही योजना असतील, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, तर त्या पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हा सगळा कंटेंट तुमचा MPSC राज्यसेवेला जो पूर्वी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता, त्याच्यामध्ये HRD एक सब्जेक्ट होता, HR आणि HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. तर हे जे बुक्स आहे, ह्या बुक मधनं हा पूर्ण सिलेबस तुम्हाला कव्हर झालेला बघायला मिळतो. तर हा सगळा सिलेबस आपण त्या ठिकाणाहून करणार आहोत. त्यानंतर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी 6 नंबर. सो सामाजिक आणि आर्थिक विकास जो होतो सोसायटीचा, तर तो त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, मग त्यामध्ये वृद्ध असतील, बालक असतील, महिला असतील, राईट. सो
चिल्ड्रन, युथ, वुमन, ट्रायबल, सोशल अँड इकॉनॉमिकल डिप्रेस क्लास आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, मायनॉरिटीज आहेत, तर यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय एफर्ट्स घेते, ठीक आहे. तर हा पण पूर्ण पार्ट, याच्यामध्ये जे काही पॉलिसीज आहेत, ज्या स्कीम्स आहेत, हा पूर्ण पार्ट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, ठीक आहे. सो यांचं दिलीप फाटेकर यांचं हे बुक आहे, तर त्या बुक मधनं तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट कव्हर होणार आहे. सो जर बघितलं 5वा आणि 6वा टॉपिक हा आपल्या डायरेक्टली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड याच्यात यामधनं करायचा आहे. पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी जर आपण बघितलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे, तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हा टॉपिक या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला 3 बुक्स अवेलेबल आहेत. त्यातलं तुम्ही कोणत्याही एका बुक मधनं गो थ्रू करा किंवा डायरेक्टली आपले जे नोट्स आहेत त्यातनं घेऊ शकतात. इंडियन इकॉनॉमी प्रॉब्लेम ऑफ डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग बाय उमा खपीला. सो जे UPSC करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे पुस्तक, आणि हे सगळे टॉपिक त्यामध्ये अवेलेबल आहेत. इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग, ठीक आहे ना. डिस्क्रिप्टिव्हचा जे अभ्यास करतायत किंवा UPSCचा जे अभ्यास करतायत हे सगळे UPSCचे बुक्स आहेत. इंडिया @100. सो या बुक मध्ये पण तुम्हाला सगळं बघायला भेटतं. तिथे आपल्या बुकचे इमेजेस पण दिलेले आहेत, त्यांचे ISBN नंबर पण आपल्याकडे आहेत, त्यांचं सोर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सो ज्यांना पाहिजे आपण त्यांना ते प्रोव्हाइड करू, ठीक आहे. पुढचं बघा सेक्टरल डेव्हलपमेंट. हा सेक्टरल डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे, तर त्यासाठी तुम्ही इंडियन इकॉनॉमी बाय रुद्रदत्ता अँड KPM सुदाराम, तर या बुक मधनं तुम्हाला सेक्टरल डेव्हलपमेंट जे आहेत तर त्या आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेल्या बघायला मिळतील. अँड अनसर्टन ग्लोरी इंडिया अँड इट्स कॉन्ट्रडिक्शन्स, जीन ड्राइव्स अँड अमर्त्य सेन. सो आता अमर्त्य सेन जे आहे तर हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, ठीक आहे सर. कारण आपला जो काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतो, ठीक आहे ना, तर तोच त्यामध्ये शोधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचंच बुक आहे. त्यामुळे तुम्हाला सेक्टरल डेव्हलपमेंट म्हणजेच आपले जे काही सेक्टर आहेत वेगळे वेगळे, सर्व्हिस सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, त्याच्यामध्ये जे काही वेगळे वेगळे डेव्हलपमेंट झाले त्यांचे जे इश्यूज आहेत हे सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले बघायला मिळतात. किंवा ब्रेकिंग द मोल्ड, रिइमॅजिन इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर, रघुराम राजन अँड रोहित लांबा. सो रघुराम राजन आपले RBIचे गव्हर्नर होऊन गेले आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. ह्या तिन्ही पुस्तकात तुम्हाला कंटेंट तर सगळं भेटेल, राईट. तुम्हाला त्याचा डेटा व्यवस्थित सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. नसेल तर आपण या ठिकाणी याचे नोट्स बनवलेले आहेत. नेक्स्ट घेऊया ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया. याचे खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, बट त्यातला काही पार्ट जो आहे तर तो पार्ट कुठून भेटलाय ते बघा. प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन स्टडीज हे बुक आहे, त्याचे ऑथर आहेत आशा बेंडे आणि तारा कानिटकर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे बघा प्रेझेंट स्टेटस ऑफ पॉप्युलेशन, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट, पॉप्युलेशन पॉलिसी अँड प्रोजेक्शन अँड मायग्रेशन. सो हे जे टॉपिक्स आहेत पॉप्युलेशन पॉलिसी, प्रोजेक्शन आणि मायग्रेशन, तर हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स तुम्हाला या बुक्स मधनं कव्हर होणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे बुक आहे ह्युमन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, डॉक्टर दीपक कुमार भट्टाचार्य यांचं, तर त्यामध्ये HRD प्रोसेसेस, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, राईट. सो हे जे टॉपिक्स आहेत तर ते बेसिकली तुम्हाला यामधनं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट DK भट्टाचार्य यातनं कव्हर होणार आहेत. सो हे जे बुक्स आहेत बघा, ह्या बुक्स मधनं तुम्हाला वेगळे वेगळे टॉपिक्स कव्हर होणार आहेत. त्याच्यानंतर हे DK भट्टाचार्य यांचं दुसरं पुस्तक आहे, यामधून जर तुम्हाला बघितलं इम्पॉर्टन्स अँड नीड ऑफ HRP कंपोनंट्स, तर हे जे आहेत तर ते तुमचे या बुक मधनं कव्हर होणार आहेत. सो डायरेक्टली सिलेबस कुठूनही घेतलेला नाही, त्याचा शॉर्ट पॉइंट जे आहेत तर ते प्रत्येक बुक मध्ये भेटतील. त्यामुळेच हा सिलेबस खूप जास्त प्रॉपरली डिझाईन केलेला सिलेबस असलेला बघायला मिळतो. नेक्स्ट बघा मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसेस. यासाठी पण जर बघितलं तर हे वेगळे वेगळे बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट बाय T रामास्वामी, हे एक स्टँडर्ड बुक आहे ऍक्च्युली, रेफरन्स बुकच म्हणता येईल याला. तर त्यामधून तुमचे सगळे पॉइंट्स कव्हर होतील. कॉर्पोरेट चाणक्य बाय राधाकृष्णन पिलाई, यामध्ये पण तुम्हाला आपला कंटेंट बघायला भेटेल. द चॅलेंजेस ऑफ इंडियन मॅनेजमेंट बाय BR बिरमानी, ठीक आहे. बिझनेस इथिक्स अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स बाय AC फर्नांडो, हिमालय पब्लिकेशन हाऊसचं बुक आहे. ते सगळे आपल्याकडे या ठिकाणी रेफरन्स बुक म्हणून आपल्याकडे आहेत, ठीक आहे. कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर बाय CK प्रल्हाद, इंडियन ओरिजिन ग्लोबल मॅनेजमेंट गुरु अँड ग्रॅव्ही हॅमेल. यामध्ये तुम्हाला बेसिकली मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसेस, म्हणजे त्यामध्ये काय काय मॅनेजरियल फंक्शन्स आहेत, काय काय प्रोसेस आहेत, सगळं कंटेंट या ठिकाणी तुम्हाला कव्हर केलेलं बघायला मिळतो. मुळात मॅनेजमेंट हा जो सब्जेक्ट आहे तर तो ओव्हरऑल प्रत्येक ऑफिसरला माहिती असणं आवश्यक आहे. बट त्यातल्या त्यात तुम्हाला आता ITIचे प्रिन्सिपल होणार आहात तर ITIच्या प्रिन्सिपलला हा कंटेंट माहिती असणं आवश्यकच आहे, ठीक आहे.
त्यानंतर बघा ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन. तर या ठिकाणी जर बघितलं ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन स्ट्रक्चर अँड कल्चर बाय डॉक्टर आनंद दासगुप्ता, हे एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे. बाकी पण बुक्स आहेत, पण डॉक्टर आनंद दासगुप्ता यांचं बुक हे रेकमेंड केलेलं आहे, या ठिकाणी बघायला मिळतं. ऑर्गनायझेशनल बिहेवियर बाय नीरू वशिष्ठ, ऑर्गनायझेशनल बिहेवियर बाय JS चंदन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा कंटेंट तुम्हाला तुम्ही आता भरपूर लोक हुशार आहात, तुम्ही ChatGPT वरती जरी टाकला तरी येतो, पण MPSC पेपर सेट करत असताना ChatGPT वापरत नाही, एवढं एक लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जे फॅक्ट आणि स्टेटस भेटणार आहे ते बुक्स मध्येच भेटणार आहे आणि प्रश्न हे बुक्स मधूनच येणार आहेत. परफेक्ट. त्यामुळे आपल्याला यातनं कंटेंट थ्रू जाणं आवश्यक आहे. अदरवाईज सुपरफिशियल नॉलेज म्हणजे जे आपण एक वरचं नॉलेज ज्याला म्हणतो, तर ते आपण बुक्स रीड करून, आता आपण सगळे इंजिनियर्स आहोत, सो आय एम ऑल्सो मेकॅनिकल इंजिनियर कम्प्लिटेड आहे मी, सो एखादं टॉपिक रीड करून तो मी तुम्हाला सांगू पण शकतो, शिकवू पण शकतो, बट त्याची जी डेप्थ आहे तर ती डेप्थ पर्यंत जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळेच आपण मॅनेजमेंटला 70% वेटेज दिला आहे, तो पूर्णपणे डॉक्टर शालमली मॅम घेणार आहेत आणि बाकीचे टॉपिक्स आहेत तर ते बाकी टॉपिक्स मयूर सर आणि मी घेणार आहे. ठीक. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सो या ठिकाणी जर बघितलं तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी तुम्हाला LM प्रसाद यांचं बुक बघायला भेटतं. बिस्वजित पट्टनायक यांचं पण एक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं बुक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सेल हे ऍक्च्युली बेअर्टर अँड वेल्ड्रा यांचं बुक आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर VSP राव यांचं हे ह्युमन रिसोर्स अँड मॅनेजमेंट आपल्याला बघायला भेटतं. आता यामध्ये पण इथे ऍक्च्युली हे गेलं आहे, पण यात कोणता कंटेंट कोणत्या बुक मध्ये दिलेला आहे हे पण आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे 4 बुक जरी असतील तरी पूर्ण बुक करायचं नाही, इंडिव्हिज्युअली आपण प्रत्येक सपोज प्रमोशन अँड ट्रान्सफर, एखाद्या व्यक्तीचं प्रमोशन कसं होतं आणि त्याचे ट्रान्सफर व्हायचे कोणत्या कंडिशन चेक केले जातात, तर हे ज्या बुक्स मध्ये आहे त्याचं आपण सॉर्ट आउट पण केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे असं नाही की 4 बुक्स वाचायचे एवढ्या एका टॉपिकला आणि याच्यावरती येणार 5 प्रश्न, असं नाही. इंडिव्हिज्युअल टॉपिक त्या ठिकाणी प्रत्येक बुक्स मधनं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग. सो या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस फॉर मॅनेजमेंट ऑथर आहेत बॅरी रेंडर, राल्फ एम स्टेअर ज्युनियर अँड मायकल H हेना. ठीक आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू ऑपरेशनल रिसर्च बाय फ्रेडरिक हिलर अँड गेरार्ड लिबरमॅन. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स फॉर बिझनेस अँड इकॉनॉमिक्स डेव्हिड R अँडरसन, जेनी स्वेनी अँड थॉमस A विलियम्स. नंतर आहे बघा ऑपरेशनल रिसर्च ऍप्लिकेशन अँड अल्गोरिदम ऑथर्स बाय वायने विल्स्टन. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी आता सॉर्ट अनालिसिस आहे बघा, पर्टेंट CPM आहे, व्हॅल्यू अनालिसिस आहे, डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टन्टी आहे, ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. ठीक आहे ना, OP खन्ना यांच्या बुकमधनं. लिनियर प्रोग्रामिंग पण माहिती आहे, सिम्प्लेक्स मेथड अँड ग्राफिकल सोल्युशन्स, प्रॉब्लेम फॉर लिनियर प्रोग्रामिंग. तर आता यामध्ये बेसिकली काय केलं माहिती, हे डेटा रिलेटेड जास्त आहे. म्हणजे तुम्ही बघा डेटाचं वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, डेटा कशा प्रकारे स्प्रेड झालेला आहे, मग डेटाचा मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, त्याच्यानंतर मोड म्हणजे काय, कोणत्या केसमध्ये आपण काय वापरलं पाहिजे. एक स्टॅटिस्टिकल अनालिसिसचा अप्रोच आपल्याला येण्यासाठी, डेटाचा अनालिसिस करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत, कोरिलेशन म्हणजे काय, रिग्रेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय. एखादी डेटा आहे, सपोज तुमच्याकडे ऍडमिशनचा एक डेटा आहे, त्या ऍडमिशनच्या डेटामध्ये तुम्हाला जर विचारलं की तुमच्या डेटामध्ये व्हॅरिएशन किती आहे, त्याचा को व्हॅरियन्स काय आहे, त्याचं को रिलेशन काय आहे, त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे तुमच्या डेटाचं, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी हा स्टॅटिस्टिकल रिलेटेड टॉपिक आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट यासाठी पण आपण वेगवेगळे बुक्स बघू शकता. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट टेक्स्ट अँड क्लासेस बाय B जनकिरम अँड R.K. गोपाली. ठीक आहे. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रॅक्टिस अँड केसेस बाय D.D. शर्मा सुलतान चंद अँड सन्स पब्लिकेशनचं बुक आहे ते. ऑर्गनायझेशन क्वालिटी मॅनेजमेंट बाय पंकज लॉन्च. एक मिनिट. ओके. हा, तर या ठिकाणी पण बघितलं तर त्याच्यातलं पण जो टॉपिक आहे, आता एक काही जण टेक्नॉलॉजी आहे बघा, चेंज फॉर बेटरमेंट, राईट, 5 years टेक्नॉलॉजी आहेत. आपण एखादं काम करत असताना त्या ठिकाणी सॉर्ट कसं केलं पाहिजे, राईट, ऑर्डर कशाला ठेवले पाहिजे, ती स्टँडर्ड प्रोसेस कशी केली पाहिजे, हे जे काही जापनीज टेक्निक्स आहेत एखाद्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या, तर त्याच्या रिलेटेड जे काही टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे बुक्स या ठिकाणी असलेले बघायला
मिळतात. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट. आता फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी बघा थिअरी अँड प्रॅक्टिस बाय प्रसन्ना चंद्रा, टाटा मॅग्रा-हिलचं बुक आहे. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट बाय पांड्या विकास पब्लिकेशन बुक हाऊसचं पुस्तक आहे. कॉस्ट अकाउंटिंग, हे सगळेच बुक करायचे का? नाही, तुम्हाला मी या ठिकाणी लिस्ट आउट करून दिलेले आहेत, बट त्या टॉपिक मधला, ह्या बुक मधला हा टॉपिक, राईट, तर ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल रेफरन्स बुक तुम्ही रेफर करत आहात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नोट्स तर आपण देणारच आहोत, प्रत्येक क्लास हा तुम्हाला नोट्स देतोच, पण आपल्याला इथे पास व्हायचं नाही. लक्षात घ्या, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजमध्ये आपण काय करतो, नोट्स घेतो, वाचतो आणि 40 मार्क मिळवतो. इथे तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे. 132 जागा आहेत, 132 जागामध्ये जर यायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल. अंडरस्टूड? जे सगळे कॉमन ट्रेडने जात आहेत, एकाच फॉलो करतायत, त्या मेथडने आपण गेलो तर आपण मेरिटमध्ये येणारच नाही. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय. आणि हे सगळं करणं सगळ्याकडनं शक्य नाही. ज्यांच्याकडनं होणार तेच पोस्ट मिळवणार, आणि तीच फॅक्ट आहे. कळलं? समजलं? 16 मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, राईट. सो मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम साठी जर बघितलं, निर्मला बागची अँड विकास पब्लिकेशन हाऊसचं पुस्तक आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, मॅनेजिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इन बिझनेस, गव्हर्नमेंट अँड सोसायटी बाय राहुल डी वेल्ले, इंडिया पब्लिकेशन हाऊसचं हे पुस्तक आहे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, टेक्स्ट अँड केसेस, येस, सेडा गोपालन, ठीक आहे. तर त्यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या टॉपिक जे आहेत, ई बिझनेस आर्किटेक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असेल, ERP सिस्टम जे म्हणतो की जे आपण पूर्ण सिस्टम ऑनलाईन करतो, हे टॉपिक इथे बघायला मिळतात. डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. सो डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन कॉन्सेप्ट, इश्यूज अँड चॅलेंजेस बाय R.K. सप्रू यांचं एक पुस्तक आहे. डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया, थिअरी अँड प्रॅक्टिस बाय रमेश के अरोरा अँड रंजिला तलवार, हे एक पुस्तक आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया बाय SR माहेश्वरी. सो बेसिकली हे पुस्तक आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन UPSC ला ऑप्शनल आहे, त्या ठिकाणी आपण हे पुस्तक वापरतो. यामध्ये पण काही टॉपिक्स आपले कव्हर झालेले बघायला मिळतात. सो ऑल टुगेदर हा जो सिलेबस आहे हा खूप जास्त व्हास्ट सिलेबस आपल्याला असलेला बघायला मिळतो. पुढे बघा, मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन फ्युचर. तर यासाठी जर बघितलं तर आपल्याकडे मॅनेजमेंटचा जो टॉपिक घेणारे आहेत डॉक्टर शाल्मली मॅम, तर त्यांचं स्वतःच इंडियन इथॉस अँड बिझनेस इथिक्स हे बुक त्यांनी स्वतः पब्लिश केलेलं आहे. ते बुक पण तुम्ही रेफर करू शकतात. किंवा बिझनेस इथिक्स अँड इंडियन पर्स्पेक्टिव्ह बाय AC फर्नांडो, इंडियन इथॉस अँड बिझनेस इथिक्स बाय डॉक्टर शाल्मली गद्वी अँड डॉक्टर दीपा अभोनकर, हे त्याचा ऍक्च्युली ISBN नंबर आहे. हे बुक पण तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे. इथिक्स इन मॅनेजमेंट अँड इंडियन इथॉस बाय विश्वनाथ घोष. ओके. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन यासाठी पण तुम्ही जर बघितलं तर ऍडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे, मग या ठिकाणी जर बघितलं, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हा ऍक्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे. राईट टू सर्व्हिस, लोकसेवा हक्क कायदा, बरोबर, माहिती अधिकार कायदा. तुम्ही एका ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून काम करतात आणि काम करत असताना तुमच्यावरती कोणतरी RTI टाकला, तर तुम्हाला RTI मध्ये सगळ्या तरतुदी माहिती पाहिजे. अपील कधी करतात, किती दिवसामध्ये करतात, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बाहेर जनमाहिती अधिकारी, अपील जनमाहिती अधिकारी यांचा बोर्ड लावणं आवश्यक आहे. कारण तुम्ही एखाद्या ITIचे प्रिन्सिपल आहात म्हणजे त्या पूर्ण ऑर्गनायझेशनचे तुम्ही हेड आहात. सो फॉर इच अँड एव्हरीथिंग यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर इट. सो कोणतीही छोटीतली छोटी गोष्ट असू देत, तुम्ही त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असणार आहात. आणि त्या प्रकारचं जर तुम्हाला डेव्हलप व्हायचं असेल, परीक्षा तर तुम्ही पास पण व्हाल, परीक्षा पास होणं हा मुद्दाच नाहीये. मुळात तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे. एखाद्या संस्थेचं प्रमुख असणं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सगळेच लोक असतील बघा, म्हणजे राईट फ्रॉम क्लास 4 टू क्लास 1 प्रत्येकाचे वेगळे वेगळे इश्यूज, प्रत्येकाचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम, सराउंडिंगच्या लोकांचे प्रॉब्लेम, तुमच्या संस्थेतले प्रॉब्लेम, हे तुम्हाला शांत रीतीने हँडल करता आले पाहिजेत. अदरवाईज तुम्ही कोणत्या पोस्टवरती सर्व्हाइव्ह करू शकत नाही. Syllabus is okay, content is okay, you have the brilliancy, you will crack the exam as well, but the fundamental thing तुम्ही तिथे गेल्यानंतर काम पण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला आता ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्यासाठी. आणि त्यामुळेच हा सगळा सिलेबस एवढा व्हास्ट असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यासाठी हे सगळे बुक्स आहेत, तुम्ही हे रीड पण करू शकता. याची PDF पण तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. आणि शेवटचा टॉपिक आहे बघा, ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. या ठिकाणी मग ट्रेनिंग, प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन मध्ये काय येतं बघा, की तुम्हाला जर तुमच्या संस्थेमधले काही लोकांचं अपस्किलिंग करायचं असेल, रिस्किलिंग करायचं असेल, तर तुम्हाला त्या मेथड्स माहिती असणं आवश्यक आहे. राईट. त्यानंतर तुम्हाला काही करिक्युलम डेव्हलपमेंट करायचं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी
ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑथर आहेत बघा डॉक्टर बी जानकीराम, पब्लिशर आहे विली इंडिया, हे बुक वापरू शकतात. किंवा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट थ्योरीज अँड ऍप्लिकेशन बाय दीपक कुमार भट्टाचार्य, हे विली इंडिया पब्लिकेशनचं बुक आहे. किंवा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आर के साहू, एक्सेल बुक इंडिया पब्लिकेशनचं बुक आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपला एक पुढचा एक व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सिलेबस असाचे असा कोणत्या एक्झाम मधून घेतलेला आहे हे पण तुम्हाला मी त्या सिलेबस आणि हा सिलेबस किती % सेम आहे, 70 to 80% सेम सिलेबस आहे हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. तर तुम्ही हा जो काय आपला व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, ते तर पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी ही आपण आता जी काही रिक्रुटमेंट आहे 2025 तर प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापकासाठी बॅच लॉन्च केली आहे. पहिल्या 200 मुलांसाठी 4,999 प्राइस आहे. अतिशय कमी प्राइस ठेवली पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं फॅकल्टीज, हे न्याय देणारे फॅकल्टीज, विषयाला न्याय देणारा फॅकल्टी असला पाहिजे. मी रीड करू शकतो, मीही शिकवू शकतो, आपण इंजिनियर्स आहोत, काही पण वाचून आपण काही पण एक्सप्लेन करू शकतो, शिक्षक काही शिकू शकतो, पण जोपर्यंत तो त्यातला मुरलेला नसतो तोपर्यंत त्याला ती डेप्थ येत नाही किंवा पुढच्याला त्याचा फायदा होत नाही. तर त्यामुळे फॅकल्टी जे आहेत ना ते इम्पॉर्टंट आहेत. डॉक्टर शालमली मॅडम, PhD, MPhil, MPM and PG diploma in HRD, 25 years of teaching experience for MBA, have published more than 6 papers into the research journals. Ma'am have their own books for business ethos as well. Okay, मयूर सर आहेत, MPSC मधल्या मुलांना सगळ्यांना त्यांचं नाव माहितीच आहे. ठीक आहे. आणि मी ऍज अ गेस्ट लेक्चर या ठिकाणी काम करणार आहे. आणि ITI रिलेटेड जे आहे तर ITI मधल्या सगळ्या गोष्टी इन डिटेल्स मी तुमच्यासोबत या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ITI मधल्या सगळ्या बेसिक स्किल्स, बेसिक स्कीम्स, जे ITI कशा प्रकारे चालतो, सगळ्या गोष्टी इन डिटेल्स त्या ठिकाणी मी शिकवणार आहे. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हाला आपलं याचं टायटल जे आहे त्या टायटलला पण आपल्याला म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर सॅटिस्फाय वाटलं पाहिजे, राईट. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला आपण कुठून सुरुवात केली होती, एखाद्या कोणत्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर सर्वात महत्वाचा तुमचा कॉन्टेंटचा सोर्स तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही जो सिलेबस एक्झामला दिलेला आहे त्या सिलेबसचा सोर्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता हा सिलेबसचा सोर्स तुम्हाला मी सांगितला आहे, त्याची PDF पण तुम्हाला शेअर करतो. आपलं टेलिग्राम चॅनल, त्याच्यानंतर युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला मी लगेच या ठिकाणी त्या प्रोव्हाइड करणारच आहे. ठीक आहे. प्लस MCQ. आता या कोर्समध्ये, हा कोर्स अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की प्रत्येक मॉड्यूल झाला की त्याच्यावरती तुमचे 70 ते 100 MCQ आपण एका टॉपिकचे घेणार आहोत ऍव्हरेजली. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर 20 टॉपिक जर बघितले तर 2000+ MCQ आपण तुमच्या क्लासमध्येच करून घेणार आहोत, 2000+. आता अजून MCQ तुम्ही कुठून करू शकतात, मी जे तुम्हाला बुक्स सांगितले त्या बुक्स मधला तुम्हाला कंटेंट जरी रीड नसेल करायचा तर प्रत्येक चॅप्टरच्या मागं MCQ असतात, 20-20, 25-25 MCQ असतात. एक चॅप्टर झाला का 20-20, 25 MCQ. तर हे रेफरन्स बुकचे MCQ त्यातनं आपण जर केलं तर ते सगळ्यात स्टँडर्ड रेफरन्स MCQs असतात. ठीक आहे. सो कॉन्टेंट माहिती झाला, त्याचे सोर्सेस माहिती आहेत, तो पूर्ण रीड करा. 100% अभ्यास करत असताना सिलेबसची कॉपी सोबत घेऊन बसायचं. सिलेबस व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया, प्रेझेंट स्टेटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया. ओके, कंटेंट रीड झाला, टिक करायचं. आता मला माहिती आहे की व्होकेशनल एज्युकेशन स्टेटस काय इंडियामध्ये, आणि नंतर व्होकेशनल एज्युकेशन स्टेटस वरती MCQ सॉल्व. डन. अशा प्रकारे सिलेबस कव्हर करणे, MCQ कव्हर करणे, आणि याला 3 टाइम्स आपण त्याला रिव्हिजन द्यायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 3+3 रिव्हिजन, हे जर तुम्ही 3 वेळेस केलं संपला विषय. यानंतर तुम्हाला कोणीही या ठिकाणी स्पर्धेतनं काढू शकत नाही किंवा तुम्ही स्पर्धेतनं हरू शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी MCQ जे आहेत तर रेफरन्स बुक मधले MCQ का करायचे, का तर पेपर सेटर जो असतो तर पेपर सेटर हा स्वतः MCQ तयार करण्यापेक्षा स्टँडर्ड रेफरन्स बुक मधला MCQ कधी पण प्रेफर करतो. त्याचं कारण एक असतं की त्याच्यावरती ऑब्जेक्शन जास्त येत नाहीत. कारण रेफरन्स बुक मधलं जे असतं तर रेफरन्स हे युनिव्हर्सल ट्रूथ मानलं जातं आणि ते खरंच असतं, कारण ते तेवढा नॉलेजेबल पर्सनने लिहिलेलं असतं. ठीक आहे. सो त्यामुळं प्रत्येक सब्जेक्ट जरी आपल्याला एका टॉपिकला, म्हणजे आपल्याकडे टॉपिक किती आहेत बघा, 20 टॉपिकला आपण 4 जरी बुक्स बघितले असले तरी पण त्या बुक्स मध्ये आपण जर बघितलं, त्या बुक्स मधले MCQ जरी घेतले आपण तरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नोट्स प्लस MCQ
खूप सफिशियंट झालं. ओके, सो अशा प्रकारे एकंदरीत आपण जाणार आहोत. हा कोर्स जो आहे या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर तर कोर्समध्ये चालू राहतील. ज्याला त्या टायमिंगला जर बघता नाही आलं तर तो काय करेल, ते रेकॉर्डेड लेक्चर म्हणून बघेल. ठीक आहे, सो लाईव्ह लेक्चर चालतील ते रेकॉर्ड मध्ये होऊन तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला भेटेल. तुम्ही जर लाईव्ह त्या टायमिंगला असेल तर तुम्हाला ते लाईव्ह बघायला भेटेल, नसेल तर तुम्ही ते डाउनलोडही करू शकता तुमच्या ऍपमध्ये आणि बघू शकतात. आता मी तुम्हाला फक्त 1-2 मिनिटांमध्ये याचं जे काय आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे ते प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. ठीक आहे, आता ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची 15 ऑक्टोबर लास्ट डेट आहे. त्याच्या आधी तुम्ही ऍप्लिकेशन भरायचं आहे. त्यानंतर पुढचे 2 ते 3 महिने आपल्याला कोणतंही नोटिफिकेशन येणार नाही. 2-3 महिन्यानंतर नोटिफिकेशन येईल की आम्ही एक्झाम घेणार आहोत आणि एक्झाम नंतर आपल्याला 2-3 महिने भेटतील. ऑल टुगेदर जर बघितलं तर 5 महिन्याचा कालावधी आपल्याला भेटणार आहे. पण एकही दिवसा वाया न घालता कट अँड फ्लोट कॉम्पिटिशन असणार आहे आणि अशी पोस्ट मिळवण्यासाठी सगळ्यात कमी एफर्ट्स घेणारी एक्झाम आहे. तुम्ही जर तिकडे गेलात PSI STI ASO, PSI STI ASO ला S14 आहे, इथे S17 पगार आहे, म्हणजे तुम्हाला 1 लाख प्लस पगार भेटणार आहे. म्हणजे तुम्ही नायब तहसीलदार BDO या लेवलचा पगार घेणार आहात. S17 म्हणजे तुम्हाला तिकडे जर बघितलं तर प्रिलियम द्या, मेन्स द्या, इंटरव्ह्यू द्या आणि मग निवड आहे. इथे तुम्हाला सरळ सेवा MCQ टाईप क्वेश्चन. ठीक आहे, सो जे जॉब करतात त्यांनी कसं केलं पाहिजे बघा, ऍव्हरेजली 1 आवरचं सेशन रोज बघायचं. ठीक आहे, प्लस 1 आवर त्याचं रीडिंग प्लस 30 मिनिट्स त्यावरती MCQ. सो ऑल टुगेदर एका दिवसामध्ये जर तुम्ही फक्त 2.5 तास जर काढू शकाल तर तुम्ही याचा परफेक्ट स्टडी करू शकता. ठीक आहे, आणि ज्यांचं होत नाही त्यांनी विकेंडला शनिवार रविवारी जास्त वेळ काढायचा आणि त्या प्रकारे प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे जर बघितलं तर आजच्या सेशनमध्ये आपण आपले 20 टॉपिक, त्यांचे सोर्सेस, ते कशा प्रकारे करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, सर आता आपण या ठिकाणी थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल.